न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चोंडे ढगफुटीत 2 मृत्यू, कल्याणचे 2 तरुण वाहून गेले, 3 जणांचा चमत्कारिक बचाव। शहापूर तालुक्यातील चोंडे येथे ढगफुटी सदृश पावसामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृतांचा आकडा 2 वर पोहोचला आहे। शोध मोहिमेदरम्यान दुसरा मृतदेह सकाळी सापडला, तर 3 जणांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे। शहापूर तालुक्यातील चोंडे धबधबा येथे काल ढगफुटी सदृश पाऊस धबधब्यावर फिरायला गेलेल्या कल्याणमधील तरुणांपैकी 5 जण पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले होते। आकाश महेंद्र देशमुख वय 21 वर्षे, आधारवाडी, कल्याण दिनेश मांडलकर वय 34 वर्षे, कल्याण ईस्ट दिनेश मांडलकर यांचा मृतदेह आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास चोंडे कॉलनी येथे बचाव पथकाला आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार कुटुंबात आई आणि बायको एवढेच कुटुंब होते। कुटुंबाचा आधार असणाऱ्या दिनेश यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दोघांचेही मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी शहापूर येथील प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीने 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। प्रसाद रमेश इंगळे, आधारवाडी, कल्याण नितेश लहू पाटील, गांधी चौक, कल्याण अजय कृष्णा मुरकुटे, बारवेगाव, कल्याण। या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दर पावसाळ्यात चोंडे धबधब्यावर अशा घटना घडतात। यापुढे प्रशासन गांभीर्याने घेऊन धबधब्यावर कायमस्वरूपी बंदोबस्त आणि सुरक्षा उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पावसाळी पर्यटनाच्या नादात जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे। प्रशासनाने धबधबा परिसरात चेतावणी फलक आणि बचाव पथक तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे। उत्तम बांगर, शहापूर तालुका, ज्युनियर रिपोर्टर, आय न्यूज 28 मराठी।